सुट्टी घेऊन मी घरी गेलो. इस्लामपूरला लग्न होतं. रात्री आजोळी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. सगळ्यांना भेटलो. पण त्या गर्दीतही माझं लक्ष फक्त एकाच व्यक्तीकडे जात होतं, माझी बायको. काय सुंदर दिसत होती ती. माझी नजरच तिच्यावरून हटत नव्हती. मूवीमध्ये होत नाही का, हिरोईन सोडून बाकी सगळं हिरोला ब्लर दिसायला लागतं. मी तिच्याकडे गेलो तेव्हा मॅडमचा ठरलेला डायलॉग, तुमचं माझ्याकडे काही लक्षच नसतं. हर मर्द का दर्द. मग लग्नात मॅडमला म्हणावलं, सगळ्यांबरोबर वेळ घालवला. खरं सांगायचं तर लग्न समारंभ हेच दिवस असतात जिथं आपण खरंच आपल्या लोकांना भेटतो. बाकी आयुष्य फक्त काम, धावपळ आणि जबाबदाऱ्या. लग्न करून निघालो. रात्री मावशीच्या घरी आम्ही सगळे मामा आणि मामीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. गप्पा गोष्टी करत तो दिवस पण संपला. दुसऱ्या दिवशी आम्ही कोकणात निघालो. मम्मी पप्पा मंगळवेढ्याला गेले होते आणि आमचा छोटासा प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी यांचा बड्डे पण होता. सकाळची लगबग, बसचा प्रवास, गारवारा आणि यांची सोबत. तो प्रवास आजही स्पेशल वाटतो. घरी आलो, पार्सल आणले, मस्त जेवलो आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता आणि ते दिवसभर आराम करत होते. संध्याकाळी बाहेर गेलो, भाजी घेतली, केक घेतला आणि घरी आलो. मी यांच्या आवडीचे फुलके बनवत होते आणि अचानक गॅसच संपला. क्षणभर दोघेही शांत. मग काय, एकमेकांकडे बघून हसू लागलो. मग केक कापला, आमरस खाल्ला आणि छोट्याशा गोष्टीत आनंद शोधला. मग मी दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच चुलीवर स्वयंपाक केला. संध्याकाळी मम्मी पप्पा आजी सगळे आले. बायको स्वयंपाक करत होती आणि मी तिला मदत करत होतो. आणि तिला दिवसाला मी सासूबाईने व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवर माझी बायको कसा स्वयंपाक करते ते दाखवले. त्या चुलीच्या धुरात, त्या साध्या जेवणात एक वेगळीच चव होती. दुसऱ्या दिवशी मी आणि पप्पा सिलेंडर घेऊन आलो. त्या दिवशी पहिल्यांदाच वाटलं, हो आता खरंच संसार सुरू झाला. पण डॉक्युमेंट्सची धावपळ अजून संपली नव्हती आणि तिचं उत्तर अजूनही क्लिअर नव्हतं. ती माझ्यासोबत कायमची येणार होती का नाही.